हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक रायमिंग वर्ड्स। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे रायमिंग वर्ड्स। आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तर मराठीतून याला आपण म्हणतो यमक जुळणारे शब्द। आता एखादं उदाहरण घेऊयात आपण। बघा, आता एक मी उदाहरण म्हणते मून आणि दुसरं एक उदाहरण घेतले नून, बरोबर आहे। मून नून दोघांचा ज्यावेळेस तुम्ही उच्चार नीट ऐकता तर त्याचा शेवट सारखा आहे। मून MOON आणि नून NOON, बरोबर ना। तर ह्यामध्ये काय होतंय, शेवट सारखा आहे OON दोन्ही शब्दांमध्ये आहेत। मग असे जे शब्द असतात ना की ज्यांचा शेवटचा उच्चार दोघांचा उच्चार सारखा असेल तर ते एकमेकांचे काय होतात, रायमिंग वर्ड्स होतात। आणि ह्यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, म्हणून ह्याची आपल्याला तयारी करायची। साधारणपणे आपण इंग्लिशचे जे पोएम बघतो त्या पोएमचा जो शेवट असतो, प्रत्येक कडव्यामध्ये जे असतं शेवटचं ओळीमधलं वाक्यामधला जो शब्द असतो त्यामध्ये काय असतं, खालच्या ओळीशी ज्यावेळेस तुम्ही कम्पेअर करता त्यावेळेस तुम्हाला सापडतात की ते उच्चार सारखे आहेत, म्हणजेच ते एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत। आणि बऱ्यापैकी आपल्या इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्सवर आधारित देखील प्रश्न असतो, त्यामुळे हा अगदी सोपा प्रश्न आहे। हक्काचे मार्क आहेत, हे अजिबात कुठे घालवायचे नाहीत। आता एखादं उदाहरण बघूयात म्हणजे तुम्हाला अजून अंदाज येईल की नक्की करायचे काय आपल्याला। बघा, आता पहिला प्रश्न, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द वेल। काय सांगितले तर वेल हा शब्द दिलेला आहे आणि ह्या वेल शब्दाला रायमिंग वर्ड शोधायचा आहे। तर मगाशीच मी सांगितलं काय असतं तर ह्या शब्दामध्ये बघा वेल, ओके, यामध्ये आपल्याला इथल्या शेवटच्या जे काही अल्फाबेट आहेत त्यावरती फोकस करायचं। काय दिसतंय ELL। तर आता आपण ऑप्शन मध्ये जाऊयात। पहिल्यामध्ये काय आहे बघा, गर्ल, गर्लच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये काय येते GIRL, त्यामुळे हा शब्द असू शकत नाही। बेल, आता बघा वाचताना पण लगेच उच्चार करतात वेल बेल, वेल बेल, मग इथे काय झालं, शेवटचा उच्चार सारखा आहे। इथे पण बघा शेवटचं स्पेलिंग काय येतं ELL, इथंही ELL आहे, त्यामुळे हे दोघे एकमेकांचे काय आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत। मग रायमिंग वर्ड्स कसं ओळखायचे तर शेवटच्या शब्दांवरती बघायचे अक्षर स्पेलिंग काय आहेत ते बघा आणि त्यांचे उच्चार सारखे होत असतील तर ते एकमेकांचे काय असतील, रायमिंग वर्ड्स असतील। ठीक आहे, म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतो पर्याय क्रमांक 2। चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय। बघा काय प्रश्न येतो तर तो आहे फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ ईच अदर किंवा विथ अदर वर्ड्स। आता इथे प्रश्न काय आहे की खाली दिलेल्या शब्दामधला कोणता शब्द रायमिंग वर्ड्स नाही असा प्रश्न आहे। मग आता आपण शब्द वाचूयात, कारण प्रोनाउन्सिएशन करणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण ते उच्चार जसे तुम्ही कराल त्या उच्चारावरूनच आपल्याला कळणार आहे की कुठला वर्ड रायमिंग आहे किंवा कोणता वर्ड रायमिंग नाही। तर बघा आता पहिला उच्चार जो येतो तो कुठला येणार आहे, टॉय, टॉय। दुसरा कुठला येतो, जॉय। तिसरा बॉय आणि चौथा काय आला, डे। आता इथे लक्षात येते का तुमच्या, बघा मध्ये काय ए आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये काय होतं, ओ होतं। म्हणजेच ह्यामधला कुठला शब्द जुळत नाही उच्चारांशी तर टॉय, जॉय, बॉय हे सगळे एकमेकांबरोबर उच्चार जुळतात। फक्त डे असा शब्द आहे की त्याचा उच्चार बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे, बरोबर ना। म्हणून ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। का, कारण आपल्याला प्रश्नच विचारलाय की फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ ईच अदर, म्हणजे काय सांगितले की तो रायमिंग वर्ड नाही, बाकीच्यांबरोबर तो सारखा उच्चारला जात नाही, त्याचा उच्चार थोडा वेगळा आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता पर्याय क्रमांक 4। चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय। बघा प्रश्न वाचूयात आपण काय येतो, विच ऑफ द फॉलोइंग गिवन वर्ड्स डज नॉट राईम विथ ऑदर्स। आता खाली पुन्हा आपल्याला 4 वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि या 4 शब्दांवरनं तुम्हाला काय शोधायचं आहे की कोणता यातील रायमिंग वर्ड्स नाही असं तुम्हाला शोधायचं आहे। आता आपण उच्चार करूयात काय काय आहेत बघा,
सिंग, पहिला काय सिंग, दुसरा रिंग. आता यामध्ये नीट बघा, दुसरं तिसरं चौथं स्पेलिंग काय ING, इथे पण ING. डिग, डिग मध्ये एन आहे का, नाहीये, फक्त I आणि G आहे. आणि थिंग मध्ये पण ING आहे. मग उच्चार वेगळा कोणाचा आहे, तर डिगचा आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. तर हे झालं आपल्या प्रश्न तिसऱ्याचं उत्तर. आता आपण येऊयात चौथ्या प्रश्नामध्ये. काय तो प्रश्न बघूयात. बघा, चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता यातली आपल्याला काय करायची, योग्य अशी जोडी शोधायची आहे. बरोबर. आता पहिलं दिले नेम, सेम. उच्चार सारखे वाटतात का, पहिलं अक्षर जर बदललं तर बाकीचा उच्चार दोघांचा पण सेम आहे. नेम, सेम, है ना. त्यामुळे ही रायमिंग वर्डची जोडी आहे. कारण ह्यामध्ये पण बघा AME, इथेही AME, फक्त यांच्या जागेवर इथे काय आलेले, यस आलेलं आहे. त्यानंतर दुसरा पर्याय गो, आणि त्याच्या बरोबर रायमिंग दिलेला त्यांनी आहे टू. आता गोचा उच्चार कसा होतोय, गो, आणि ह्याचा कसा होतोय, टू. त्यामुळे हा रायमिंग वर्ड नाही. 10, सन, हाही रायमिंग वर्ड नाहीये. कोल्ड, कॉल्ड, हाही रायमिंग वर्ड नाही. त्यामुळं आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, आता चौथ्या प्रश्नानंतर आपण येतोय पाचव्या प्रश्नामध्ये. काय विचारलाय प्रश्न, तर प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड टू फिल द एम्प्टी बॉक्स. म्हणजे काय, जी रिकामी चौकट आहे त्या चौकटीमध्ये काय शब्द भरल्यानंतर ती जी काही सिरीज आहे ती पूर्ण होईल. तर काय येईल बघा, 10, मेन, पेन. सगळीकडे EN येते की नाही. मग आता आपल्याला शोधायचे पिन. पिन उच्चार तसा होईल का, नाही. हेन होते, गन नाही होणार, गोण पण नाही होणार. म्हणून आपलं जे काही उत्तर असेल ते काय असणार आहे, हेन, HEN, हेन. 10, मेन, पेन, हेन. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण येऊयात. बघा, आता पुढचा प्रश्न, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. आता याचा अर्थ काय, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारतात. त्यामुळे ह्याही प्रश्नांची आपली तयारी झाली पाहिजे. चला आता आपण बघूयात कसे कसे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट राईम विथ द रेस्ट. आता याचा अर्थ काय होतो, तर पुढील पैकी कोणता शब्द इतर शब्दांशी रायमिंगचा वर्ड करत नाही, म्हणजे त्यांच्याशी त्याचं उच्चारण सारखं होत नाही. आता पहिला बघा काय, वॉक, टॉक, चॉक, आणि हा आला टूक. याचा वेगळाच उच्चार आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात. बघा, आता पुढचा प्रश्न काय, फाइंड वर्ड दॅट डज नॉट राईम विथ अदर वर्ड. म्हणजे असा शब्द ओळखा की जो बाकीच्यांबरोबर उच्चारानंतर वेगळा उच्चार वाटतोय. मग आता बघूयात आपण. बघा, पहिल्याचा उच्चार पिक, टिक, किक, आणि हा पिंक. म्हणजे हा उच्चार वेगळा आहे की नाही. म्हणून आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता याचा अर्थ काय होतं बघा, पुढील पैकी ज्याची जोडी जुळत नाही अशी जोडी तुम्हाला शोधायची. आता आपण उच्चार करूयात. उच्चारांवरती खूप महत्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला उच्चार व्यवस्थित जमले तर मग वेगळा कोणाचा उच्चार आहे तोच आपला काय असतो, अयोग्य अशी जोडी. आता आपल्याला तेच विचारले, अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला शोधायची. फिट, हिट, हे बरोबर आहे. फिट, हिट. पिंक, सिंक, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बेक, मेक, हेही बरोबर आहे. पण रीड आणि रीच, च येते शेवट आणि इथं ड येते. त्यामुळे ही जोडी अयोग्य. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता पुन्हा तुम्हाला काय केले, ते 4 पर्यायामध्ये वेगवेगळे काय केलेले रायमिंग वर्ड्स दिले ते, आणि यातलं तुम्हाला करेक्ट पेअर शोधायची. टॉल, वॉल, हे बरोबर आहे. गुड, बुक. आता इथं बघा ड आहे आणि इथं के आहे, त्यामुळे ही जोडी नाही. टेल आणि डॉल, ई आहे इथं आणि ऑ आहे, म्हणजे ही नाहीये. त्यानंतर मॅन, पेन, इथं ई आहे, इकडं ए आहे, त्यामुळे ही जोडी नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं
पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात. पुढचा प्रश्न बघा काय, विच ऑफ द पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम इज रायमिंग. आता काय विचारले, रायमिंग खालच्या शब्दामध्ये जी कविता दिलेली आहे त्यामधल्या रायमिंग वर्ड कुठला आहे. तर रायमिंग वर्ड शक्यतो कुठे असतात, शेवट असतात ते. बघा आता आपण वाचूयात. शिपला रायमिंग वर्ड कुठे दिसतोय का, तर नाहीये. पण हिलला रायमिंग वर्ड काय दिसतोय, स्टील. मग हिल स्टील, हिल स्टील. त्यामुळे आपलं प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण. बघा पुढचा प्रश्न काय, पिक आउट द ऑड रायमिंग वर्ड. आता ऑड म्हणजे काय, चुकीचा. आता यातला चुकीचा रायमिंग वर्ड कुठला आहे, उच्चारण व्यवस्थित करा. उच्चारण केल्यानंतर वेगळा उच्चार जो वाटतो तोच आपला रायमिंग वर्ड आहे. आता पहिला बघा, बट, थॉट, कॉट, बॉट. काय झालं, मग आता कुठला उच्चार वेगळा वाटतोय, तर बटचा उच्चार वेगळा वाटतोय आणि बाकीचे थॉट, कॉट अँड बॉट सेम उच्चारण आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर ऑड वन आउट करायचंय. वेगळा कोण आहे, तर पर्याय क्रमांक 1. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय, पिक आउट द ऑड पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे. आता आपण स्पेलिंग आणि त्यावरनं वर्ड्स रीडिंग करूयात आणि मग योग्य पर्याय कुठला आहे तो शोधूयात. डान्स, ग्लान्स, टू, डू, देअर, वेअर, देअर, व्हॅन. आता कुठला वेगळा वाटतोय बघा, तर चौथा पर्याय. कारण EIR इथं आहे का, तर नाही. बरोबर ना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नामध्ये जाऊयात आपण. काय दिले बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट रायमिंग विथ द अदर वर्ड. म्हणजे कोणता शब्द वेगळा आहे असा तुम्हाला शोधायचा. आता आपण रीड करूयात. लॉकेट, क्रिकेट, जॅकेट आणि शेवटचा आहे वेट. तर तुमच्या लक्षात येते का बघा, इथं काय येते, CKET, इथं पण CKET आणि इथंही CKET. फक्त ह्या चौथ्या पर्यायामध्ये ET येते. म्हणून आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय. प्रश्न क्रमांक 9 मध्ये येतोय, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरायच्या. इफ क्रिकेट, विकेट, देन रॉकेट. मग आता काय सांगितले, तर क्रिकेटला विकेट हा रायमिंग वर्ड असेल तर रॉकेटसाठी कुठला रायमिंग वर्ड आहे. मग रॉकेटसाठी कुठला येईल, पॉकेट. बरोबर ना, कारण त्याच्यामध्ये बघा शेवट काय, CKET. इथेही CKET आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय. प्रश्न क्रमांक 10 मध्ये बघा आता काय विचारले ते रीड करूयात आपण. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन. काय करायचे, योग्य असा आपल्याला ऑप्शन शोधून उत्तरं शोधायची आहेत. आता बुक्ससाठी कुठला येईल शब्द, तर बघा खाली जर आपण फिरवतो ना, तर बुक्ससाठी योग्य पर्याय कुठला येतोय, तर कुक येईल. हो ना, खालच्या ऑप्शनवरनं शोधायचे कुक. बरोबर. आता कुकनी सुरुवात होणार आहे. आपले पर्याय क्रमांक 3 आहे आणि पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर ना. आता काय करूयात आपण, 2 नंबरचा बघूयात. ब्लिंक. ब्लिंकसाठी काय येईल बघा बरं, बेक येईल का, नाही, सिंक येईल. त्यामुळे हा प्रश्नातला तिसरा पर्याय तर रॉंग ठरतोय. मग इथला दुसरा पर्याय बरोबर आहेत. आणि पहिला आणि चौथा आपण का नाही बघितला, कारण ते बुकला रायमिंग वर्ड चूज करणारं नव्हतं. कारण सिंक आणि ब्लिंक याचे उच्चार बुकपेक्षा वेगळे आहेत. म्हणून आपण पहिला आणि चौथा पर्याय बघितलाच नाही आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ द गिवन थिंग. खाली जे काही तुम्हाला चित्रामध्ये वस्तू दिसतेय त्या वस्तूला योग्य असा रायमिंग वर्ड तुम्हाला शोधायचं आहे. बघा आता खडू दिसतोय का, येस, खडू सारखं चित्र दिसतंय तुम्हाला. मग या खडूसाठी इंग्लिशमध्ये आपण कुठला शब्द वापरतो, तर इंग्लिशमध्ये आपण शब्दाचं उच्चारण करतो चॉक. बरोबर आहे का, चॉक. चॉक म्हणजे काय, खडू. मग चॉक सारखा उच्चार होणारे 4 पर्यायापैकी कुठला उच्चार वाटतोय, हाईक हा उच्चार चॉक सारखा नाही, बल्क हाही नाहीये, पिक
हाही नाहीये, पण टॉक, चॉक, टॉक सेम उच्चार आहेत ना, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला 12व्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा 12वा प्रश्न काय सांगितला, चूज द वर्ड दॅट राइम्स विथ मेक. म्हणजे काय, मेक या शब्दाचा रायमिंग वर्ड तुम्हाला शोधून काढायचा आहे. मग मेक साठी बघा काय दिसते, हे मिक आहे, हे टॉक आहे, टेक, मेक टेक, मेक टेक, त्यामुळे हे एकमेकांचे काय झाले, रायमिंग वर्ड, म्हणून या 12व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नात आपण जातोय. चूज द रायमिंग वर्ड फॉर द फॉलोविंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता काय प्रश्न विचारलेला आहे, तर से, गे, मे. आता पुढचा अल्टरनेटिव्ह तुम्ही काय लावाल, तर पे येईल ना. बघा से, गे, मे, पे, म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 काय विचारलंय, तर विच वन ऑफ द फॉलोविंग ग्रुप्स डज नॉट राईम विथ अदर वर्ड्स इन द ग्रुप. आता ह्याचा अर्थ काय होणार आहे, तर याचा अर्थ असा होतो की कुठला ऑड आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. आता आपण रीडिंग करूयात. पहिला पर्याय मॅन, कॅन, पॅन, हा पर्याय योग्य आहे, कारण सगळेच एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत. दुसरा पर्याय बघा, यू, डू, मू, याच्यामध्ये पण सगळे एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत का, आहेत, कारण सगळ्यांचा शेवट कसा येतो, यू, यू येते, बरोबर ना. डू इथे पण यू येते, मू इथे पण यू येते. आता बॉल, कॉल, बेल, आता हा उच्चार वेगळा आला बेलचा, त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा प्रश्न क्रमांक 15. आता 15 साठी काय केलेले, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट. आता चित्रामध्ये बघायचं काय आहे आणि त्या चित्रावरून योग्य असा रायमिंग वर्ड तुम्हाला शोधून काढायचा आहे. आता चित्रामध्ये काय चित्र दिसतंय, तर सूर्याचं दिसते. मग सूर्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, सन. मग सन सारखा उच्चार कोणाचा आहे, तर बघा फन, FUN, आणि सनचं स्पेलिंग SUN. म्हणजे प्रश्न क्रमांक 15 साठी योग्य पर्याय कुठला आला, पर्याय क्रमांक 3. चला 16व्या प्रश्नात आपण येतोय. सिलेक्ट द मिसमॅच पेअर, म्हणजे चुकीची जोडी शोधायची तुम्हाला. ऍक्टर, ट्रॅक्टर, आता ही जोडी आहे का बरोबर, तर आहे, कारण शेवट बघा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन करताना शेवट सारखाच आहे, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. आता पुढची जोडी बघा, क्रिकेट, सॅकेट. आता हे नाही, सॅचेट आपण त्याला म्हणतो, तर ही जोडी नाही, कारण याचं उच्चारण वेगळं आहे आणि क्रिकेटचं स्पेलिंग पण वेगळं आहे आणि उच्चार पण वेगळे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 16 साठी योग्य पर्याय जो आहे तो काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. कारण आपल्याला काय शोधायला लावले, मिसमॅच पेअर, म्हणजे चुकीची जोडी शोधायला लावलेली, आणि बाकीचे पर्याय बरोबर आहेत. टॉवर, पॉवर, प्लास्टिक, क्लास्टिक, हे काय झाले, तुमचे सगळे योग्य पर्याय झाले, आणि चुकीचा पर्याय कुठला येतो, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणजे काय आणि त्याचे प्रश्न उत्तरे याचा आपण अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.